नमस्कार मंडळी, सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तसंच माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या तसेच गौराईच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज गौराई आहे, नागपंचमी झाले. पहिल्या दिवशी असतो नागपंचमीच्या पहिल्या दिवशी भावाचा उपास, दुसऱ्या दिवशी असते नागपंचमी आणि तिसऱ्या दिवशी असते गौराई. म्हणजेच आपल्या गावची लेकमाता, तिला गौराई म्हणतात. आणि मग गौराईचा सण थोडा वेगळाच असतो बरं का. गौराईचे गाणे वेगळे, गौराईचं खेळणं असं काहीतरी. हे पहा, आम्ही पण आता काही पहिल्याच्या जमान्याच्या नाही आहेत, पण जसं मी आमच्या माहेरी, मी खेड्यातलीच आहे, म्हणून मला थोडीफार रीत रिवाज, सण वार, आपली परंपरा हिंदू धर्माची मी जोपासलेली आहे. तीच सगळी मी तुमच्या पुढे ठेवत आहे. मंडळी, आवडली तर नक्की कमेंट करा, नाही आवडलं तर सोडून द्या, पण वाईट कमेंट करू नका. बस एवढंच सांगणं आहे मंडळी. हे पहा, तुम्हाला मला जेवढी माहिती आहे सणावाराची ती मी तुम्हाला देणार आहे. का मंडळी, तर प्रत्येक आपल्या लेडीजला, महिलांना, आईला, बहिणीला, बायकोला, मुलीला ही रीतरिवाज, सण परंपरा माहीत असली पाहिजे. का तर आपली सणवाराची रीत परंपरा लोपासत जात आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघायचं बरं का. म्हणजे तुम्हाला पण शिकता येईल, काहीतरी नवं घेता येईल. कारण उगीच उठायचं, पिक्चरचे गाणे बघायचे, टी व्ही बघायचं, हे ते. आता थोडंफार आपण आपल्या संस्कृतीकडे वळलं पाहिजे. हे पाहे, आज पण भुलई खेळतात बरं का. गौराई दिवशी पण भुलई खेळतात, पंचमी दिवशी पण भुलई खेळतात. पण आम्ही थोडी भुलई म्हणजे पहिल्याची उगी गोल गोल फिरणे, भजन, अभंग, गवळणी म्हणणे, हे असं असायचं. कोण भारूड करायचं, कोण काय वेगळ्या वेगळ्या कला पद्धती येणाऱ्या सादर करत असत आणि त्याच्यानुसार हा सण साजरा केला जात होता. पण आम्ही थोडं म्हणजे हे पाहे अशी नवीन पद्धतीची भुलई खेळत आहे. तुम्ही पण लक्ष देऊन बघा आणि बघा बरं किती सुंदर वाटतंय. आता आमच्या अपार्टमेंटमध्ये, म्हणजेच आमची नामंदर सिटी आहे, याच्यामध्ये ना मला वाटतंय कमीत कमी 150 ते 200 बंगलो आहेत. पण हे भुलई खेळायला बाया, सांस्कृतिक बाया एवढ्याच आहेत मंडळी. आणि आम्ही हा सण साजरा करण्यासाठी पहा, हे आमची मावशी, काकू, त्या काकू, अहो बघा, यांनी आम्हाला सांगितलं यांच्या वेळेस काय कसे सण साजरे रीतरिवाज करत होते. बघा ना मंडळी, यांचं काय वय आहे. आता हा झुम्मा खेळतोय आम्ही. भुलई झाल्याच्या नंतर हा झुम्मा. हे झुम्मा खेळायला सुद्धा काकू, दोन्ही काकू आणि मावशी थकल्या नाहीत बघा आमच्या बरोबर. ह्या तिघीचं वय जर ऐकलं, त्या भरमदातल्या काकूचं 80 आहे, आमच्या मावशीचं 75, त्या काकूचं 85. तरी सुद्धा त्या आमच्यासोबत भलेही हळूहळू खेळले, पण आम्हाला साथ तर दिली. तसंच तुम्ही पण असाच प्रयत्न करत जा, तुम्हाला पण कोणी पण साथ देईल. आता हे गाणे, झुम्मा खेळतो रस गळतो, कोकणचा राजाबाई झुम्मा खेळतो, असं हे आमच्या लहानपणी आम्ही गाणं म्हणायचं मंडळी. हे असं. परत झुम्मा झाल्याच्या नंतर आम्ही ताल धरला बघा गरब्याचा थोडा. आता गरबा मिक्स आम्ही झुम्मा केला, पण काहीतरी करून आम्हाला सण साजरा करायचा होता. त्यानुसार आम्ही मस्तपैकी हे काकू आणि मावशी मधी त्यांनी सुद्धा झुम्मा खेळत आहे आणि आम्ही कडनं त्यांच्या झुम्मा खेळत आहे. इतकं सुंदर आजचा सण साजरा झाला ना, बापरे अप्रतिम. तुम्ही ऐका आमची मजा. आता ही फुगडी. आता फुगडी खेळायला बघा यांचं वय मंडळी. ह्या थकल्या नाहीत किंवा असं म्हणजे हे झाल्या नाहीत, नको सुद्धा म्हणले नाहीत. आता हे फुगडीला गाणं काय असतं आमच्याकडे माहितीये का? फू बाय फू फुगडी फू, दमलास का रे माझ्या गोविंदा तू, रे गोविंदा तू. तो पिक्चर मधला गोविंदा नाही, आमच्या इकडचा गोविंदा. फू बाय फू फुगडी फू, दमलास का रे माझ्या गोविंदा तू, रे गोविंदा तू. अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही फुगडी खेळलो. इतका एन्जॉय केला ना, आज दिवस कुणीकडे गेला कळालं नाही मंडळी. आणि आमच्याकडे फुगडी खेळल्याच्या नंतर पाय धरतात किंवा गळ्याला पडतात. आणि फुगडी झाल्याच्या नंतर तुमच्याकडे ह्या खेळाला काय म्हणतात सांगा बरं?
मी तुम्हाला शेवटी सांगते, आम्ही हा पण खेळ खेळा. बघा ह्या आमच्या मावशी शिक्षिका होत्या बरं का, आमची मावशी. त्याच्यामुळे एवढी ऍक्टिव्ह आहे, बापरे. आम्ही नाही पण मावशी हे पा बल्ले बल्ले केलं शेवटी. इतक्या मजा आणि एन्जॉय केलं, बापरे. खूप आनंद आला. असं इतकं मन फ्रेश फ्रेश झालं की विचारता सोय नाही. बघा असं काहीतरी असायला पाहिजे मंडळी. सरस्वती कसल्या बाया फुगडी खेळल्या आमच्या काळात, कसल्या फुगडी खेळत होत्या. होय बघा, काय बाया नुसत्या खेळल्या, मोबाईल वर बघून बोललेल्या. काय बाई आत्याबाई कसल्या फुगडी खेळल्या का गाणी हातात मोबाईल घेऊन काय खेळले, काय येडं वाकड गॉगल काय घालून आलेत. हे काय बरं दिसतंय का? शेतात काम करून येऊन रात्री फुगडी खेळायच्या, रात्र दिवस झालेला कळायचा नाही. आणि बघा चला माय आम्हाला आता टीव्ही बघायचा, चला माय आमचं स्वयंपाक करायचा. ते असल्या बाया म्हणून का करावं बाई, आजकालच्या बायाच असल्या निघाल्यावा. अगदी आमच्याकडं नाही माय, आमच्या माहेरात असल्या बाया नाही का माय. मोबाईल लाव भुगड्या खेळाल्या जम्मे खेळाल्या. आम्ही गाणे म्हणायचो, डोसक्यावर भारा आणायचं गवताचा म्हशीला आणि मग बुलई खेळायचं. आणि ह्यांना घरात बसून एक गाणंही ना माय. अगदी कसल्या बाया ग माय. आमच्याकडं आपल्या वेळेस असलं नव्हतं, काही नव्हतं. लय चांगलं होतं आमच्या वेळेला. किती वेळ बागा खेळायच्या, किती मस्त खेळायच्या. आणि आता चला माहिती आले आमचे सण आले. चला बाई चहा करायचा आता मला जाऊन, आता बाई चहा करायचा जाऊन. नुसतं नवरा नवरा नवराच बघा ह्या बायाच. काही बघावं. गोल फिरा. काकू अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी नागपंचमी साजरी केली. नागपंचमी साजरी करून गौराई पण आम्ही साजरी केली. इतकी सुंदर नागपंचमी झाली यंदाची, अप्रतिम. आम्ही भुलई झाल्याच्या नंतर झुम्मा खेळल्याच्या नंतर हे सूप खेळलं की लाट्या काट्या बेलण्याच्या करून खेळल्या. परत घागर खेळली मंडळी, खूप छान बरं का. जोरात हा जोरात.
अशा प्रकारे आमचे सगळे खेळ आता खेळून झालेले आहेत. आता आम्ही मजा करून दमून गेलेलो आहे. आता संध्याकाळी जायच्या टायमाला सुहासनीला हळदी कुंकू लावून आमच्याकडे ओटीला लाह्या केळी असं काही पण खायला देतात. अशा प्रकारे हे पहा आम्ही हळदी कुंकू लावून सणाची सांगता करत आहे. आणि शेवटचं गाणं काय माहितीये का? गौराई चालली माहेरा कशी जाती ती जाऊ द्या आपले तोडे ती लेऊ द्या करून द्याईल सोन्याचे आगरी दूध बाय घागरी दूध त्यावर आली या पिवळी साय गावरायले की तू जेवणी जाय. बाय.